शेवटी नागराजचा गुन्हा येणार समोर. 4 अभिनेत्री एकत्र आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नागराजचा खरा चेहरा, त्याचं सत्य कसं आणि कोणामुळे बाहेर पडणार आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळेजण मिळून सुमन काकूचा शोध घेत असतात. महिपत शिकरे हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अर्जुन त्याच्याकडून वधवून घेणार असतो की खरा सूत्रधार कोण आहे. सिनियरलाच म्हणजे रविराज काकाला आणि प्रतिमा आत्याला नेमकी सुपारी कोण दिली होती हे अर्जुनला जाणून घ्यायचं असतं. म्हणून अर्जुन महिपत शिकरेला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो काही बोलायला तयारच नसतो. आणि अशामध्येच सुमन काकूबद्दल अर्जुन आणि सायलीला खूप मोठी माहिती हाती लागणार आहे आणि त्यांची मदत. भूमी, शुभविवाह हा आणि लग्नानंतर होईलच प्रेम, काव्या आणि लपंडाव मधली सखी आणि साधी माणसं मधील मीरा या 4 जणी मिळून सायली आणि अर्जुनची मदत करणार आहेत. मकर संक्रांतीचा सण सायली आणि अर्जुन साजरा करत असतात, तर दुसरीकडे या 4घी जणी सुमन काकूचा शोध घेत असतात आणि नागराज काका सुमनला किडनॅप केलेल्याचा व्हिडिओ तो मोबाईलवर पाहत असतो. इतक्यात काव्या मागून येते आणि नागराजच्या हातून फोन हिसकावून घेते. मागोमाग भूमी आणि सखी पण येतात. सखी आणि भूमी दोघी काव्याला म्हणतात, तू आमचा नागराज काकाबरोबर फोटो काढ. त्या दोघी जणी नागराज काकाच्या जवळ जाऊन उभ्या राहतात आणि फोन काव्याच्या हातात असतो. काव्या फोटो काढण्याच्या निमित्ताने मोठ्या हुशारीने तो व्हिडिओ पाहत असते. काव्याच्या लक्षामध्ये सगळा हा प्रकार येतो आणि हा प्रकार पाहून या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघींना हा प्रकार सांगते आणि त्या म्हणतात, आपण सायली अर्जुनला हे झालेलं सगळं सांगायला पाहिजे. आणि ते सांगण्यासाठी त्या दोघी तिघी जणी सायली अर्जुनपर्यंत पोहोचतात. जेव्हा सायली अर्जुन तो व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि जबरदस्त असा धक्का बसतो. अर्जुन सायली सुमन काकूपर्यंत कसे पोहोचणार हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे आणि हे सगळं आपल्याला 18 ते 19 जानेवारी रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेट्ससाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.